पण मी काय म्हणते, यांना एक संधी द्यायला काय हरकत आहे? आणि असं घरी किती दिवस बसून राहायचं? तुम्हाला माहितीये बाबा, हे वीट भट्टीवर नाही तर त्या कचऱ्याच्या गाडीवर काम करायला निघाले होते. आणखी किती शिक्षा देणार आहात तुम्ही यांना? आणि आता तर रुद्र भाऊजींनी माफी मागितली. वहिनी, मी तुमची माफी मागितली, पण सुमितला माफ नाही केलं. देविका जे काही वागली त्यामुळे मी सुमितला माफ करेन असं समजू नका. सुमितने जे केले ते चुकीचंच आहे. आणि त्याच्यामुळे पिट्टीला काय सहन करावं लागले हे त्यालाही माहिती. आणि पिट्टी त्याचीच मुलगी आहे ना? हो, त्या देविकानंच फसवून जन्माला घातलेली. वहिनी, तुम्हाला अजूनही ह्याच्यावर विश्वास आहे? हा सरळ सरळ फसवतो तुम्हाला. भाऊजी प्लीज, मी माझ्या नवऱ्याला चांगलंच ओळखून आहे. त्यांनी नाही फसवले मला. आणि मुळात ते काय फसवणार मला? ते बिचारे आधीच त्रासलेले आहेत. घरात कोणी त्यांना मान देत नाही आणि आता हातात कामही नाही. अशा वेळी काय करायचं त्यांनी? कसं जगायचं? भाऊजी, तुम्ही जगू शकाल असे? सांगा ना, कामाशिवाय तुम्ही जगू शकाल? अहो, त्यांना फक्त काम हवंय, बाकी काहीच मागत नाहीयेत ते तुमच्याकडे. त्यामागेही काहीतरी प्लॅन असेल असा. कारण त्याशिवाय हा शांत बसत नाही. रुद्र, हे बघ, देविकाचं जे सत्य असेल ते असेल, पण आता खरं खोटं करायला ती आहे का? त्यामुळे परत परत तोच विषय उघडण्यात काही अर्थ नाहीये. पण काही झालं तरी मला नाही वाटत ह्याला कामाची गरज आहे. गरज नाही भाऊजी. हो, काय बोलताय तुम्ही? कामाची गरज नाही? मग काय करायचं आम्ही? सांगा ना. आणि आता तुम्हाला माझीही पर्वा नाहीये का? पवन भाऊजी, तुम्ही तुमच्या त्या वहिनीसाठी झटताय ना? वाटेल ते करताय ना? मग एका वहिनीसाठी एक न्याय आणि दुसरीसाठी दुसरा, असं का? नंदाई, गौरीला आधी व्यवसाय सुरू करून द्यायला मदत केली होती आणि आताही दिला. मग माझ्या नवऱ्याला एक संधी द्यायला का नकार देताय? रुद्र भाऊजी चुकलेत ना? स्वतःच्या बायकोवर अविश्वास दाखवला त्यांनी. आणि आता त्याच बायकोचं प्रेम मिळवण्यासाठी त्यांनाही एक संधी मिळते. मग माझ्याच नवऱ्याच्या बाबतीत हा दुजाभाव का? हे बघा, मी तुमच्याकडे फार काही मागत नाहीये. फक्त त्यांना कामावर येऊ द्या. हे कामावर जातील, शिवाय गौरीलाही डब्याच्या ऑर्डर्स मिळवून द्यायला मदत करू शकतील. यामध्ये सगळ्यांनाच मदत होणार असेल तर त्यात गैर काय आहे? आणि आता आमचाही संसार आहे नंदाई. कदाचित पुढे जाऊन आणखी काही जबाबदाऱ्या येतील. मग काय करायचं? वहिनी, श्वेता म्हणते ते बरोबर आहे.
आणि तू लक्ष ठेव ना सुमितवर. त्याचं काही चुकलं तर लगेच काढून टाक त्याला कामावरून. आम्हाला सांगायला सुद्धा येऊ नकोस. पण एक संधी तर त्याला द्यायला हवी ना. आणि त्यात गौरीचा सुद्धा फायदा आहे. नको काळजी करू श्वेता. रुद्रचा राग जाईल. समजूतदार येतो, समजून घेईल. तुझी इच्छा आहे ना तसंच होईल. राजन भाऊजी, सुमितला काम मिळायलाच हवं. त्याला काम करू देत. दाद्या, काय चाललंय घरातल्यांचं? साधं कळत नाही का त्यांना खोटं बोलतोय सुमित म्हणून? अरे नाटकं करतोय सगळी. हे बघ तू शांत हो. आपण डोसक्यावर बर्फ ठेवायचा. आता मला सांग, तू चिडून काय होणार आहे का? अरे माझी चिडचिड होते कारण तो गौरीजींना इन्व्हॉल्व करतोय या सगळ्यात. अरे दादा, कळतंय मला, पण त्यानं किती बी काय बी केलं ना तर आपण वहिनीला यात पडूच नाही द्यायचं. त्याला काय वहिनीचे डबे बिबे नाही मिळणार, तू नको काळजी करू. म्हणजे आपण वहिनीला ही ऑर्डर मिळूच नाही द्यायची, तू नको काळजी करू. कसं काय? अरे ऑर्डर तवा मिळत असती जेव्हा टेस्टिंगसाठी डबे जाते. मला सांग, टेस्टिंगचे डबे गेलेच नाहीत तर अरे वा, अभ्यास करताय? हो. कोण आहे ग? अगं चंदू शेठ आलेत. हा मी आले. मी पाव. कोणाला पाहू? अहो म्हणजे पाव आणलेत का? हो, हे साधे सुधे पाहू नाहीयेत. साधे सुधे पाव नाहीत म्हणजे? म्हणजे ते तो कुठला पक्षी असतो तो? गुटरगु गुटरगु गुटरगु. कबूतर. 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 कबूतर काय करतो? उडतो. उडतो. अजून काय करतो? कबुतराचं काय मध्ये चंदू शेठ? काय बोलताय तुम्ही? अहो तुम्हाला कळत नाहीये. म्हणजे हे फक्त पाहू नाहीयेत. का व काय झालं? चिठ्ठी कसली बघू? तेच बघतीये. रेश्मा, काही कर पण एक काम कर. का तुम्ही शाळेत जायचे तेव्हा मधल्या सुट्टीतून पळून यायचे का? अर्धवट का वाचली? पूर्ण वाचा ना. काय लिहिलंय ग? काही नाही अगं, भावाचीच यादी आहे. ते अक्षर कळत नव्हतं. अक्षर कळत नाही? पावाची यादी ना. मग काय कडक पाव, नरम पाव असं काहीतरी असेल. द्या मी वाचतो. असो द्यात ना चंदू शेठ. द्या ते पाव इकडे द्या. मी जा, तुम्हाला काम असतील ना. हो, कामं खूप आहेत मला. कसं आहे ना, हेड सर्वंट आहे ना मी. सगळी कामं मलाच करावी लागतात. आणि ना सगळी कामं मी नाही केलं. हो माहितीये मला. निघा हो तुम्ही. हा नाही नाही, निघालाच पाहिजे. काम आहेत ना, नाहीतर काय. हा या ना. आणि माझ्याशिवाय कोणी करणार? हो. मलाच काहीतरी करावं लागणार आहे. काम झालं का रे? हा म्हणजे मेसेज केलाय, कळलं आपल्याला. आपण आपलं काम करू काय. रंगवायला जायला, उशीर जायला, कलर मिक्स केला, टाकीला लाविला. आली वाटते मिस्टर निर्लज्ज. काय कटकट आहे यांची. कलर मिक्स केला, टाकीला लाविला, रंगवायला जायला, उशीर जायला.
रेश्मा खाऊन बघ आणि सांग कसं झालंय. कसं आहे? बरोबर नाही काय? कसं शक्य आहे? तूच खाऊन बघ ना. झालंय तसं, मसाले गडबडलात. अरे देवा, असं कसं झालं? सॉरी गौरी, मीच बिघडवलंय जेवण. गौरी झाले का? सॉरी, जरा गडबड झालीये. गडबड नेमकं काय झालंय? चव जरा बिघडलीये. आज चवीचे डबे नाही देता येणार. म्हणजे चव अशी बिघडली की दुरुस्तही नाही करता येणार. बरोबर, ठीक आहे, काही हरकत नाही. तू एक काम कर, तू नंतर दे. येते मी. असं कसं शक्य आहे? पण मला कळतच नाही असं कसं झालं. काय ग गौरी, कसं काय झालं तुझ्याकडनं असं? मला माहितीये कोणामुळे झालंय ते. त्या मिस्टर निर्लज्जमुळे झालंय सगळं. हे घे, आलेच मी. आले 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 आले. यो कलर आपण इथं ठेवूया. हा, आणि हा जो पाईप आहे ना, हा फार मध्ये. आता काय झालं? ओ तुम्ही गप्पा बसाव, त्यांच्याशी बोलते ना मी. काय चाललंय तुमचं? अहो गौरी ताई, झालं काय कर? मध्ये बोलू नका, मला कळलंय सगळं. ओ तिच्याकडे काय बघताय? मी तुमच्याशी बोलतेय ना, माझ्याकडे बघा ना. तुम्हाला माहितीये का तुमच्यामुळे किती नुकसान झालंय माझं ते? आमच्यामुळे नुकसान झालंय? हो मग, तुमच्यामुळे जेवण बिघडलंय माझं. आमच्यामुळे कसं काय? तुमचं हे जे काही चाललंय ना, त्याच्यामुळे लक्ष लागत नाहीये माझं. आम्ही तर आमचं काम करतोय. आता तुमच्या कामात तुमचं लक्ष लागत नाही, त्याला आम्ही काय करू? आमचा काय दोष? मग कोणाचा दोष आहे? सांगा ना, कोणाचा दोष आहे? हा, आता आम्हाला काय माहिती तुमचा स्वयंपाक खरंच चांगला होतोय की नाही होतोय. त्या दिवशी खिचडी झाली असेल चांगली, आता नसेल जमत. आता तुमचा स्वयंपाक चांगला होत नाहीये, त्याचं खापर तुम्ही आमच्यावर का फोडताय? आमची काय चुकतात? नाहीतर काय, असं जवळच्या माणसाला राग काढायचं काय? हो मग. हो काय? ओ उगाच शब्दात पकडू नका आम्हाला, आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नका. मी काही जवळीक वगैरे नाही साधत आहे. इथे प्रत्येक जण आपलं काम करतो आणि मी आपलं रंगवतोय. दिसतंय ना काय रंगवताय ते. एक मिनिट, तुम्ही माझ्यावर काय चिडताय? लक्ष तुमचं नाहीये तुमच्या कामात. तुम्ही उगाच खयाली पुलाव रंगवताय. तुम्ही गप्प बसा. तुमचं जे काही रंगकाम चाललंय ना, ते बंद करा, नाही तर मी हे सगळं फेकून देईन. सोडा मला. नाही काय, सोडा मला.
शी. मिस्टर निर्लज्ज, काही वाटत नाही यांना. गौरी, टाकीला चिकटलीस का रंगात पडलीस तेच कळत नाहीये. गप्प बस ग. तू पण त्यांच्यातलीच आहेस. हसतेस काय आणि माझ्यावर? मैत्रीण आहेस ना माझी. अगं मी काय त्यांच्यातली? आता दिसतेस तू अशी हसत येणारच ना. हो का? हसू होते का तुला? मग तुला लावू का रंग? हा घे. ते नाही गौरी यार, काय करतेस तू? मला का शिक्षा? भांडण तुमचं घसरलीस तू. मी काय केलं त्याच्यात? खरी शिक्षा तर त्यांना व्हायला हवी. कोणाला? रुद्र सरांना? कसले रुद्र सर? मिस्टर निर्लज्ज आहेत ते. सगळ्यांना मुद्दाम करतात. काय ते डब्यांचा पसारा मांडून ठेवला होता म्हणून पडले मी. फेकून दिलं. काय दाद्या, तू पण की नाही बघितलंस ना कशी तडतडत होती लवंगीवाणी. आता आहेत फटाके. ही जर प्रेमाची सुरुवात आहे पवन, मग फटाके तर हवेतच ना. आणि प्रेमाची सुरुवात तेव्हा होते जेव्हा दोन जीव एका रंगात रंगतात. नाही, प्रेमाचं नाही माहिती, पण वहिनीचा रंग काय बरा दिसना गाड्या. माझी तर तंतरली आहे. वहिनीचा राग जाईल ना, वहिनीचं डोसकं शांत होईल ना. आणि नाही झालं तर नको होऊ देत. माझ्यावरचा राग सतत त्यांच्या मनात राहील, म्हणजे मी त्यांच्या मनात राहीन. आणि आता बघच तू, फक्त त्यांच्या हातावरच नाही तर त्यांच्या मनावरही माझ्या प्रेमाचा रंग असेल. काय जातच नाही रंग. अगं किती वाईट असशील, त्यापेक्षा शांत हो आणि पोचते. आता काय खैर नाही तुझी. झालं, चला आवराला घ्या. गौरीजी, नियतीने आपले चित्र तुमच्या घराबाहेरच रंगवले. आणि आता लवकरच ते प्रत्यक्षात येईल. आता राग आलाय तुम्हाला, पण राग करता करता तुम्ही कधी प्रेमात पडाल तुमचं तुम्हालाच कळणार नाही. हे बरं केलंस नंदिनी. हो ना. अगं गेल्या वेळी वाती वळायच्याच राहिल्या होत्या आणि मग पंचायत झाली ना पूजेच्या वेळी. पूजे ना? अगं नाही, मी वातींबद्दल नाही बोलत आहे. मग? तू सुमितला कामासाठी पाठिंबा दिलास ना, त्यासाठी. याची गरजच होती. अगं आपलाच आहे ना सुमित. आपण त्याला माफ नाही करणार तर कोण करणार? नाही रेवती, सुमितला माफ करावं म्हणून नाही केलं आम्ही. त्यांनी जे केलंय ते माफीला पात्र आहे की नाही तेही मला माहित नाही. पण श्वेताला एक संधी देणं गरजेचं होतं. तिचा संसार वाचवण्यासाठी आटापिटा करते ती. सुमितसाठी नाही, पण तिच्यासाठी हे करायला हवं अशी इच्छा आहे माझी. खरंय, मला दया येते श्वेताची. पण कसं आहे, रुद्र विचार करण्यात कमी पडतो. तो नाही समजून घेत आणि माझं तर काही ऐकतच नाही. निदान तुझं ऐकतो तर तू समजाव ना त्याला. हो, समजावेन मी त्याला. बाईला आपल्या नवऱ्याचा मान महत्वाचा असतो ग, आणि नवऱ्याचं प्रेमही. हेच तर. आणि बाईलाच कशाला? आता रुद्रही करतोच आहे प्रयत्न. त्याला म्हणावं बाकीच्यांनाही समजून घे. श्वेता, काय ग, काय झालं डब्यांचं? गेले का चवीसाठी? नाही अजून. का? अगं देणार होती ना गौरी. हो, पण काहीतरी बिनसलं. म्हणजे गौरीच्या हातून गडबड झाली आणि जेवण बिघडलं. असं कसं बिघडलं? माहित नाही, पण आता खराब चवीचे डबे यांच्याकडे पाठवून कसे द्यायचे ना.
मी आलेच हा.